रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रेंच्या वतीने लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या 12व्या पुण्यतिथी निमित्त ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले। आज मंगळवार दिनांक 24 जून रोजी रायगडचे लोकनेते स्वर्गीय नेते दिबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा श्रीवंसई, दुंद्रे, दुंद्रेपाडा, रिडघर, चिंचवली या 5 शाळांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले। तसेच येथील अंगणवाडींना रिडघर गावच्या ॲडव्होकेट रेश्मा गुरुनाथ भोपी आणि माजी सरपंच भारत भोपी यांच्या वतीने 5 अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच सुभाष शेठ भोपी, समाजसेवक गुरुनाथ भोपी, माजी सरपंच भारत भोपी, उपसरपंच शीतल भोपी, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, सदस्य शांताराम चौधरी, महेश पाटील, राणी सिनारे, सुप्रिया करमळकर, ललिता चौधरी, शकुंतला गोसावी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक महादेव गायकर, भीमा गोसावी, अर्जुन पाटील, समाजसेवक नरेंद्र भोपी, रिडघर हायस्कूलचे प्राचार्य कारंडे सर व सर्व शाळेचे शिक्षक वृंद, ग्रामस्थ उपस्थित मंडळी यांनीही स्वागत करून मुलांना त्यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले। स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा कारण आपली दप्तर वाटपाचा कार्यक्रम हा पहिलेच करणार होतो। गेल्या वर्षी आमच्या वाढदिवसाला झाला होता। अंदा ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण 5ही शाळांना पूर्णपणे अंगणवाड्या, शाळा, या 5ही शाळा, 5ही अंगणवाड्या यांना आपण सगळ्या गावामध्ये दप्तर वाटप व्यवस्थित झालेला आहे आणि तो करण्याचा उद्दिष्ट एकच, आमचे सदस्य या मंडळी आपल्याला सांगितलं की बाबा आपण आता काहीतरी हे करायला पाहिजे, कारण केवळ काहीतरी दप्तरा देऊनच भागणार नाही, अजून पुढचं हे धोरण आमचं आहे। तर बंधूंनो, आज दप्तरा दिली मुलांचं थोडंसं चैतन्य बघितलं तर बरं वाटलं आणि प्रत्येक शाळेवर जाऊन गेल्यानंतर आम्ही दप्तर काय 100-200 रुपयाच्या किमतीचा दप्तर आहे, परंतु जो सत्कार केला किंवा जो काही आम्हाला मानधन दिला, पंचायतीला एक मान दिला, यानंच आम्ही भारावून गेलेलो आहे। आणि ते भारावून जात असताना आमची सदस्य गायकर की विश्वास पाटील, महेश किंवा बाकी उपसरपंच मॅडम, ही सर्व मंडळी दिवसभर कार्यक्रमासाठी उपस्थित झाली। आता 2 वाजता जवळजवळ टाइम आला तरी सुद्धा कोणी कुठं गेला नाही, कोणी कुठं काय हालचाल केली नाही, कारण प्रत्येकाला भुकाची गरज लागली, आव लागलेलं असतं। म्हणून आपले ग्रामसेवक, आपले हायस्कूलचे सर, मराठी शाळेचे सर, ही सर्व मंडळी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केला, सर्वांना सांगितलं आणि एवढं बोलून आम्ही बरेचसं काय आता याच्या पुढं जे करणार आहे, आता 4 दिवसामध्ये आपल्या सायकली वाटप सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्त होत्या, त्यासुद्धा हायस्कूलच्या मुलांना आपण देणार आहोत आणि पुढल्या वर्षी तो होईल ना होईल तो विषय वेगळा, पण पुढल्या वर्षी खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण एक 100 सायकलींचा वाटप करणार आहात। आज साधारणतः किती विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले? आज जवळजवळ साधारण एक 600-700च्या पुढं वाटप झालेली आहेत। 50 मुलांना वाटप करायचं आहे, तो सुद्धा आता जिथं कमी पडेल, आपण जो कोटा दिले जिथं कमी पडेल तिथं आपण देऊ।